जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ आणि त्यांचं डीबी ब्रांचच्या लोकांना गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं. गोपनीय माहिती आधारित एक मोटरसायकलवरती 2 संशयित माणसाला अडवलं आणि 2 संशयित माणसाकडनं पूर्ण सर्च केल्यानंतर त्यांच्याकडनं एक पिस्टल, देशी कट्टे आणि त्याच्यानंतर एक तलवार सुरुवातीला मिळाल्या होत्या. मग ते दोन्ही माणसाचं नाव आहे धनंजय उर्फ धीरज दत्तू कोली, वय 20 वर्ष, राहणारे धरणगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचा. दुसरा आरोपीचं नाव आहे अक्षय मारुती डोले, वय 23 वर्ष, नेरी दिगर जामनेरचा राहणार आहे. अशा 2 आरोपींना आज अधिक तपासामध्ये त्यांच्याकडे अजूनही एक पिस्टल आणि 7 तलवार जप्त करण्यात आलेला आहे. असं कुल सर्व मिळून 2 पिस्टल आणि 8 तलवार या दोन्ही आरोपींकडनं जप्त करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हे जे धीरज आहे, म्हणजे याच्यापूर्वी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डर झालं होतं. महेंद्र सपकाळे म्हणून एका युवक मयत झाला होता. त्याच्यामधलं मुख्य आरोपी होता. तेव्हापासून फरार होते. मग त्यांना आता ट्रेस आउट करून त्यांना अटक करण्यामध्ये जिल्हा पेठ पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे.